आरोग्यास हानिकारक असल्यामुळे राज्यात गुटखा बंदी असताना सोलापूर शहरात सर्रास अवैध गुटखा व मावा विक्री जोमात सुरू आहे। या खुलेआम विक्रीबाबत अन्न औषध प्रशासनाची नजर मेल्याचे दिसून येत आहे। तंबाखूजन्य पदार्थ गुटखा आरोग्यास हानिकारक असल्याने त्यापासून कर्करोगासारखे गंभीर आजार होतात। या पदार्थांचे सेवन करणाऱ्याला सावधानतेचा इशाराही गुटखा तंबाखूच्या पुड्यांवर नमूद केला जातो। तरुण पिढी नागरिक यापासून होणाऱ्या जीवघेण्या आजारापासून वाचावेत यासाठी शासनाने यावर बंदीही घातली आहे। तरीही सोलापूर शहरात सर्रास बोगस गुटखा, ओला व सुका मावा विक्री सुरू आहे। सोलापुरात गुटखा बंदी असताना बोगस डुप्लिकेट गुटखा पाठवला जात असल्याची विश्वसनीय माहिती आहे। परंतु सोलापूर शहरातच मुख्य कार्यालय असलेल्या अन्न औषध विभागाच्या अधिकाऱ्यांना हे दिसत नसल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे। शहरात दुपारी 3च्या सुमारास गल्लोगल्ली बुलेरो पिकअप या वाहनातून दिवसभरात 7 ते 8 फेऱ्यांमध्ये 500 पोती गुटखा शहरात येतो। त्याचे दुचाकी ऑटोने तालुक्याच्या विविध भागात वितरण केले जाते। गुटख्यामुळे देशाचे भावी आधारस्तंभ असलेल्या तरुण पिढीचे आरोग्य धोक्यात आले आहे। त्यामुळे व्यसनाधीनता मोठ्या प्रमाणात वाढत असून युवा पिढी वाया जाताना दिसत आहे। पोलीस, अन्न औषध प्रशासन विभागाने गुटखा विक्रीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने सर्रास विक्री सुरू आहे। प्रत्येक चौकात पुड्या मिळतात हे पोलिसांना ना दिसते ना संबंधित विभागाला। मटका बंदीनंतर आता प्रशासन गुटखा व मावा बंदी करण्यात यशस्वी होईल का हे पाहणे गरजेचे आहे। 7 रस्ता, विजापूर वेस्ट, कुंभार वेस्ट, स्टँड परिसर, रेल्वे स्टेशन परिसर या आणि गुटखा सर्व छोट्या दुकानांमध्ये छुप्या पद्धतीने विक्री सुरू आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।